हाय, श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज ना चवळीच्या सोल्यांचं भाजी बनवते. चवळी शेंगा असते ना हिरव्या, त्याच्यामधले सोले सोले काढले, त्याची शेंगदाण्याची भाजी बनवायची. तर इथं मी 5-7 हिरव्या मिरच्या आणि 4-5 हिरव्या मिरच्या आणि शेंगदाणे धने भाजून घेते. तर आमचे हे थोडं फिक्कं खात आहे म्हणून मी थोड्या मिरच्या वापरल्या. तुम्हाला जसं तिखट तुम्ही जसं खात असाल तसं तुम्ही तिखट वापरायचं. आणि ह्या काळ्या मिरच्या आहेत, परत तिखट असतात ह्या मिरच्या. तर इथं मी 5 किंवा 6 आहे त्या असंच वापरलेल्या. आणि इथं थोडंसं तेल टाकून हळद टाकून मी हे सोले 5 मिनटं शिजवून घेणार आहे मीठ टाकून. मीठ ना मी भाजीत केव्हाही म्हणजे असं काही अगोदर पण शिजवायची भाजी असली तर मी त्यात पण टाकते आणि नंतर भाजीत पण टाकते. तर बघून टाकायचं आपण की अगोदर पण टाकलेलं आहे लक्षात ठेवून, आणि मग नंतर पण. तसंही आपल्याला रोजची सवय असतेच, आपण भाजीच्या अकॉर्डिंगच मीठ टाकत असतो आहे की आपल्या भाजीला किती मीठ लागतं आहे याच्यानुसारच आपण मीठ टाकायचं. आणि हे बघा इथं शिजले, थोडीशी चवळी शिजवून घेतली. त्याच्यानंतर भाजीला फोडणी द्यायची. तेल टाकलं आहे मी 2 पळ्या, त्याच्यामध्ये लसण असाच टाकला आहे मी अख्खा. भाजीवर तर रंगला ना छान वाटतो आहे. थोडीशी मोहरी आणि 1 हिरवी मिरची कट करून टाकली. आपण जे शेंगदाण्याचं वाटण बनवलेलं ते टाकायचं. पाणी ॲड करते. हे बघा छान झाली की नाही आपली भाजी.